हॅलो एव्हरीवन. तर आज तुमच्यासोबत मी एक वजनवाढी मागे असणारं एक आगळं-वेगळं कारण शेअर करणार आहे. खूप जणांशी बोलत असताना मला खूप कॉमन गोष्टी जाणवतात, की बाबा आमचं बाहेरचं खाण्यामुळे वजन वाढतं आहे किंवा आमच्या खाण्यापिण्याच्या वेळा या व्यवस्थित नाही आहेत किंवा आमचं सेटिंग जॉब आहे, फिजिकल वर्कआउट काही होत नाही किंवा फिजिकली फ्लेक्झिबिलिटी राहावी म्हणून त्यासाठी आम्ही काही करू शकत नाही किंवा एक्सेसिव्ह टी कॉफी कन्झम्पशन आहे, मोबाईल ॲडिक्शन आहे, त्यानंतर आपण थोडंसं मेड डिपेंडंट झालेलो आहोत, टेक्नॉलॉजी डिपेंडंट झालेलो आहोत. म्हणजे आधीच्या काळात जसे फिजिकली काम जास्त होतं राईट, पण आजकाल फिजिकल काम खूप कमी झालं आणि सगळं स्मार्ट वर्क झालं आहे. सगळं सिटिंग काम वाढल्यामुळे आपलं बसूनच वजन वाढत आहे. आणि आणखीन एक कॉमन कारण असं पण आहे की खूप साऱ्या जणांना माहीतच नाही की काय खायचं, किती प्रमाणात खायचं, स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक काय आहे. तर ह्या काही कॉमन कारणांमुळे आपलं वजन वाढलेलं असतं. आणि खरं सांगू का, वजन कमी करणं हा खूपच सोपं काम आहे. एवढं काही अवघड नाही आहे, जेवढं आपण मनात त्याला अवघड करून घेतो राईट. कारण बऱ्याचदा आपल्या मनात खूप गैरसमज असतात. वजन कमी करायचं म्हणजे जिम करावं लागेल, खूप सारं वर्कआउट करावं लागेल, खाणं कमी करावं लागेल, उपाशी राहावं लागेल, तेलकट गोड खाणं बंद करावं लागेल. असे खूप सारे रेस्ट्रिक्शन्स हे खरं तर करायची गरज नसते, पण आपण ते मेंटली आपल्या म्हणजे मनाला सांगून देतो की एवढं सारे रेस्ट्रिक्शन आपल्याला करावं लागेल आणि तरच आपलं वजन कमी होईल. तर असं काही नाही आहे. आपल्या हॅपी कम्युनिटीमध्ये खूप हसत खेळत वजन कमी होतं. आणि बाय द वे, जे आगळं वेगळं रिझन मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते आहे हार्मोनल इम्बॅलन्स. खूप साऱ्या स्ट्रेसमुळे किंवा खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम आपल्यासोबत होत असतात आणि त्याचा कुठेतरी शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. कधी कधी आपली झोप व्यवस्थित होत नाही, कधी कधी आपण पाणी व्यवस्थित पित नाही. आणि फिजिकल वर्कआउटबद्दल तर मी न बोललेलंच बरं, कारण काही जण खूप रेग्युलरली करतात, पण काही जणांचं खूप जास्त इरेग्युलर वर्कआउट ते करतात. त्यामुळे काय होतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीही राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा एक स्ट्रेस क्रिएट होतो आणि स्ट्रेस क्रिएट झाल्यानंतर आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होतं. आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यानंतर अजूनच आपले जे रुटीन आहे ते खूप जास्त डिस्टर्ब होतं आपल्या बॉडीचं. तर हे हार्मोन्स सगळे कसे रेग्युलर आपले काय म्हणतात वर्क करतील, त्यांना कसं बॅलन्समध्ये आणायचं, कसं आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकतो आपण, किंवा जे आपले बॅड इटिंग हॅबिट्स आहेत किंवा चॉईसेस आहेत त्यांना कसं आपण चेंज करायचं, त्याला अल्टरनेटिव्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या हॅपी कम्युनिटीमधून कळणार आहे. तर हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, स्वतःचं वाढलेलं वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल, पटकन आयडियल वजनावर, आयडियल शेपवर आणि अँटी एजिंग रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये येऊन 3 डेज फ्री ट्रायल करायचं आहे. 3 डेज फ्री ट्रायलमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजणार आहेत की तुम्ही घरी राहून तुमचं शेड्यूल कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न करता कशाप्रकारे वजन कमी करू शकता, किंवा तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता आणि फिट राहू शकता. तुमची पर्सनॅलिटी कशाप्रकारे एकदम चांगली राहील, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत. आपल्या क्लबमधून, कम्युनिटीमधून तुम्हाला समजणार आहेत. तर नक्कीच तुम्ही अधिक माहितीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्या व्हिडिओनंतर मी एक लिंक टाकेल, त्या लिंकवर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात, सो दॅट आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून कशाप्रकारे तुमचं शेड्यूल आहे हे जाणून घेऊन तुम्हाला पूर्ण रुटीन प्लॅन देऊ आणि तुम्हीसुद्धा मस्त एक आयडियल वजनाला आणि आयडियल शेपला तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहात, फिट राहणार आहात, तुमची एनर्जी लेवल हे जबरदस्त वाढणार आहे. आणि हे सगळे बदल मला वाटतं की तुमच्यात व्हावे, पण तुम्हाला जर वाटत असेल तर आणि तरच जी नेक्स्ट मी लिंक टाकेल त्यावर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि पर्सनली 1 to 1 मी तुमच्याशी बोलून तुम्हाला खूप छान असा तुमच्या शेड्यूलनुसार रुटीन प्लॅन देईल आणि तुम्हीसुद्धा न्यू तुम्हाला भेटणार आहात, तुम्ही स्वतःला पाहणार आहात. तर थँक्यू सो मच एव्हरीवन.